Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार सामील झालेले आहेत। आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे। दादा काय सांगाल आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात दर्शन घेतलेलं आहे? दरवर्षी बारामती जेव्हा तुकोबारायांची पालखी येते त्या पालखीच्या स्वागतासाठी मी असतोच। आज कालच्या दिवशी अधिवेशन असल्यामुळे आणि तिथेही सुद्धा जबाबदारी लोकांची असल्यामुळे तिथे मी होतो म्हणून आज इथं आलेलो आहे आणि दर्शन घेतलेलं आहे, लोकांना भेटलेलो आहे। दर्शन घेत असताना ईश्वरचरणी प्रार्थना केली की पावसाला जो विलंब आता व्हायला लागला तो होऊन देऊ नका, तसंच त्याच्याच बरोबर जे काही सामान्य लोकांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ताकद देऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली। नक्कीच काल अधिवेशन पार पडलेलं आहे। अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलेले आहे। राज्यात लाडकी बहीण योजना दाखल केली, काय तुम्हाला वाटतंय? आता एक तर योजना चांगली आहे, त्याचा फायदा हा महिलांपर्यंत पोहोचेल। 1500 रुपये कमी वाटतात, पण महत्वाचं काय सरकारने त्याच्यासाठी जे आर्थिक नियोजन करायला पाहिजे, धोरण जे करायला पाहिजे त्या 46,000 कोटीचं करायला पाहिजे, त्यांनी 10,000 कोटीचंच केलंय। पण कुठेतरी यांच्यामध्ये एक असं दिसतं की पुढचे 3-4 महिने फक्त आपल्याला हे योजना सुरू करायची, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं, इलेक्शनच्या तोंडावर फक्त खात्यावर पैसे पाठवायचे आणि त्याच्यावर इलेक्शन काढायचं असा कुठेतरी प्रयत्न असा जाणवतो ना। असं जर असेल तर ते चुकीचं आहे। त्याच्याचबरोबर इतरही सर्व ज्या योजना आहेत, विद्यार्थ्यांच्या असतील, युवांच्या असतील, त्याला 1 रुपयाचा निधी सुद्धा दिला नाही, सिलेंडरला दिला नाही। आता ही जी योजना आहे दिंडीची, त्याला 20,000 रुपये देणार। अनेक वारकऱ्यांनी या योजनेला नाकार केलेला दिसतोय, कारण त्यांचं असं मत आहे की तुम्ही असे पैसे देऊन चालत नसता, आम्ही पैशासाठी चालत नाही तर आम्ही भक्तीसाठी चालतो। पैसे देण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी आम्ही थांबत असतो तिथं चांगली सुखसुविधा व्हावी, स्वच्छतागृह असावेत, आम्हाला चांगली सुविधा आणि तिथं चांगल्या वातावरणामध्ये आम्हाला तिथं थांबता यावं, पाऊस आला तर लोकांना कुठे अडचण येऊ नये याच्यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे। एका दिंडीला 20,000 देऊन हे इलेक्शनचा विषय नाही, हा अध्यात्माचा विषय असं अनेक वारकरी आपल्याला सांगताना इथं बघायला मिळतं। म्हणजे राज्य सरकारने ज्या योजना राबवल्या आहेत त्या इलेक्शन पुरता लोकसभेला सरकार कुठेतरी घाबरलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून अशा योजना इथं आणलेल्या आहेत। आमचं एवढंच मत आहे की जेव्हा आपण शेतकऱ्यांना न्याय द्यायला कमी पडतो, आपण जेव्हा युवांना न्याय द्यायला कमी पडतो, बेरोजगार युवांना देऊ शकत नाही, महिलांचे अनेक प्रश्न असतात, महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली, मध्यमवर्गीयाला काही करू शकत नाही, आणि जेव्हा खऱ्या अर्थाने राज्य ज्या पद्धतीने विकसित व्हायला पाहिजे तर त्याची जी वाढ व्हायला पाहिजे ती जेव्हा कमी होते तेव्हा आपण पॉप्युलिस्ट अशा योजनेकडे जातो, जसं मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये आहे। आता असंच YSR काँग्रेसने सुद्धा आंध्रामध्ये आणलं होतं, तेलंगणामध्ये राव साहेबांनी आणलं होतं, पण त्याचं सरकार पडलं। तुम्ही लोकांना गृहीत धरू शकत नाही आणि इलेक्शनच्या तोंडावर अशा योजना आणून चालत नसतात, लोकांना त्या आवडत नसतात, पण नोकरी, हाताला काम आणि पोटाला अन्न याच्यावर काम खऱ्या अर्थाने करण्याची जरूरत आहे। लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता रवींद्र वायकरांवर जो आरोप होता त्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे, काय वाटतं? आपल्याला असं म्हणावं लागेल की पूर्वी भाजपने जे काही रवींद्र वायकरांवर तिथं एलिगेशन केलं होतं, नाही तर त्यांच्यावर तिथं खोटे आरोप केले होते असं आपल्याला म्हणावं लागेल। मग पूर्वी आरोप केलेले फक्त राजकीय द्वेषातून खोटे आरोप होते हे तरी भाजपने बोलावं, नाही तर आता भाजप बरोबर वायकर गेल्यानंतर वायकरांना आता चॉकलेट तरी दिलंय, नाहीतर कुठेतरी गिफ्ट दिलंय असं आपल्याला म्हणावं लागेल। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। काल पुण्यात एका महिला कॉन्स्टेबलवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। पोलिस सुखरूप नसतील, या महाराष्ट्रात सामान्य लोक कसे सुखरूप असतील? इलेक्शनच्या काळामध्ये गुंडांचा वापर इतका जोरात महायुतीच्या अनेक नेत्यांनी प्रचारासाठी केला। आता गुंडांना वाटायला लागलं की आता आपलं राज्य आलंय, सामान्य लोकांना तर वाटत नाही हे आपलं राज्य आहे। आणि मग जेव्हा गुंडांना असं वाटतं की आपलं चालतंय, कुणी आपलं काय बिघडू शकत नाही, आपण मुख्यमंत्र्याला थेट भेटू शकतो, उपमुख्यमंत्र्याला भेटू शकतो, तर त्यांचा अहंकार आता या गुंडांचा वाढलाय आणि त्यांना पोलीस सुद्धा काही वाटत नाही। त्यामुळे होम मिनिस्टर साहेब या बाबतीत काय करतात हे बघावं लागेल, नाही तर आपल्याला हेच म्हणावं लागेल होम मिनिस्टर साहेब फक्त कशात व्यस्त आहेत तर राजकारणात व्यस्त आहेत। त्यांना हे जे काही सामान्य लोकांचे प्रश्न आहेत, गुंडागर्दी या महाराष्ट्रामध्ये जी वाढली त्याच्याबद्दल काही पडलेलं नाही, त्यांनी राजीनामा द्यावा। दादा, विधानसभा निवडणुका अजून जाहीर होणार आहेत, तर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्यात पोस्टर वॉर रंगलेला आहे। अपक्ष लढाईची तयारी हर्षवर्धन पाटलांनी ठेवलेली आहे। तो नेगोशिएशनचा एक भाग होतो। येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल काय विषय आहे। महत्वाचं काय की लोकसभेच्या काळामध्ये सामान्य लोकांनी कौल हा
महाविकास आघाडीला दिलेला आपण सर्वजण बघू शकतो, कारण आम्ही त्यांचे विषय तिथं मांडत होतो. आज खऱ्या अर्थाने कोण मुख्यमंत्री होणार, कोण आमदार होणार ह्या प्रश्नापेक्षा आज सामान्य लोकांचे मुद्दे काय आहेत याच्यावर बोलण्याची जरूरत आहे. आता इंदापूरला राहिले सामान्य लोकांचे मुद्दे राहिले बाजूला आणि ह्यांचं चालू झालं की कोण आमदार होणार याच्यावरूनच कुठं ते कळतं. आणि लोकांना विश्वास जेव्हा आपण घेतो आणि एक चांगला उमेदवार जेव्हा देतो, लोक प्रामाणिकपणे त्या उमेदवाराच्या मागे राहतील असा विश्वास आहे आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच तिथं आमदार आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वाटतो. उद्या अजितदादा देखील पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत. बारामतीपासून काटेवाडीपर्यंत चालणार आहेत. काय वाटतंय तुम्हाला नेमकं? आता मी माझं बोलू शकतो. गेले अनेक वर्ष मी बारामतीमध्ये जेव्हा पालखी येते त्याचं स्वागत करतो. माझे आई वडील गेले 25-30 वर्ष जे कोणी वारकरी येतात त्यांना जेवढ्या जमेल तेवढं त्यांना अन्नदान करण्याचा प्रयत्न तिथं करतात. कारण शेवटी ही एक सेवा आहे. अध्यात्म तर सेवेला महत्व आहे आणि सेवा करत असताना राजकारण त्याच्यामध्ये नसावं, निर्मळ मन असावं हे जास्त महत्वाचं आहे. आणि कुणी राजकारण मनामध्ये ठेवून मी दादा करतो असं मी म्हणणार नाही, पण त्याच्यामध्ये न मी राजकारण करू, न दादांनी करू, न कुणी करू, याच्यामध्ये फक्त स्वच्छ भावना आणि आध्यात्मिक दृष्टिकोन घेऊनच येणं महत्वाचं आहे. आणि त्याच्याच बरोबर पालखी तुकोबाराया, माऊली, सर्व संत आणि पांडुरंगराया यांचे विचार आणि यांची शिकवण जास्त महत्वाची आहे. पांडुरंगाचार्यांनी काय मागणी असणार आहे? काय विठ्ठलाला सगळं? पाऊस कमी पडलेला आहे. पाऊस सुरुवात तर चांगली झाली, पण मध्ये मोठा खंड पडलेला आपण सगळं बघू शकतो. त्यामुळे तो खंड निघून जावा. युवांचे प्रश्न, सामान्य लोकांचे प्रश्न या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते सोडवण्यासाठी त्याला शक्ती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. निश्चितपणे होते रोहित पवार आणि यांनी पांडुरंगाच्या चक्रांनी प्रार्थना केलेली आहे की येत्या काळात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडू दे आणि बळीचे राज्य येऊ देत. कॅमेरामॅन तेजस्वी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.